प्रत्येक देवाच्या दारात जायचा अधिकार फक्त नारदाकडे होता, बिनपरवानगीचा. आयुष्यभर नारायण नारायण केलं. श्रीमद नारायण 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 हरी नारायण नारायण हरी नारायण गजमन नारायण 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 श्रीमद नारायण 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 नारायण. आयुष्यभर भजन केलं. गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले. सूर्याची कवळी किरण पडली होती. नदी स्वच्छ होती. त्यांना पाण्यात दिसलं मासोळीच्या मागं मासं लागलं. कलियुगाचा नियमच आहे, मासोळीच्या मागं मासच लागतात. कळलं त्यालाच कळलं महाराज. विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे. कीर्तन झाल्यावर एक हसत होता. म्हणलं झालं, आत्ता का हसतो? ती म्हणला ताई सुरुवातीचा विनोद आत्ता कळला. एवढ्या वेळ काय झोपला होता का तू? लोक इडिओ एका गावाला तर कीर्तनाला गेले. एक कार्यकर्ता उभा राहिला. म्हणलं आपल्या गावात हरिभक्त परायण कुमारी शिवलीलाताई पाटील आल्या. त्यांनी काय सुंदर कीर्तन केलं. वा वा वा. गावाल्यातर्फे कुटुंबातर्फे ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली. म्हणलं हाय बाबा मी. ती रोज त्याचे भाषण करीत असेल, त्याला आजही तेच आठवलं. लोक लय शानी नाही दादा. लोक लाज नाही करायचा या विषयाकडे. त्यांना दिसलं मासोळीच्या मागं मासं लागल्यात. वासना निर्माण झाली मनात. नारदाला वाटलं बायको असावी आपल्याला. नुसतं भजन करण्यात काय मजा आहे. तशी बायको असणं वाटणं काही चुकीचं नाही. कोणाला वाटतं बायको असावी नसावी? प्रत्येकाला वाटतं असावी. टाळकऱ्यांना वाटतं एवढा टाळ वाजवला आहे असावी बायको महाराज. हा ना. विनेकऱ्याला वाटतं एवढा विना घेऊन उभा होतो महाराज. नाही पण तो परमार्थ करतात. हे संसार करणं चुकीचं नाही, पण परमार्थ करत करत संसार करा. संसारा इतकं गोड काही नाही. जर लग्न नामदेव राहायचं, नवरी राजाई, वरमाय गोनाई, वरबाप दामोशेठ आणि लग्न लावायला पांडुरंग जर ब्राह्मण असेल तर तो संसार आम्ही परमार्थापेक्षा श्रेष्ठ मानतो. जगाचा मालक राखण करतो. महाराज तुमचं नाव काय? विनेकरी दादा नाव काय बाबा? राजाराम बाबा. का? बाबा. राजाराम बाबा. वा काय माणूस परमार्थिक असला की नाव बी गोड असतं. रामाचं नाव तोंडात येतं दादा. लेकराचे नाव देवाच्या नावावरनं काय ठेवायची जुनी माणसं? कसं का होईना पण देवाचं नाव तोंडात. कारण देवाचं नाव तोंडात आलं की पुण्य भेटल्याशिवाय. मला सांगा, मध रागानं खाल्ला गोड लागत नाही? लागतो का नाही? विष प्रेमानं पिलं मरत नाही? घरी गेल्यावर बघा, विचारून बघा. गणपती उस्तर सुतक नको, झाल्यावर मारा. तर विचारून बघा. आहे की नाही महाराज? गणपती सणासुदीत कशाला सुतक दादा? हा मग असे मध रागाने खाल्ला तरी गोड आहे, विष प्रेमानं पिलं तरी मारणारच आहे. भगवंताचं नाव कसंही मुखात आलं की पुण्य देणारच आहे, कारण त्याच्यात तेवढी ताकद आहे. पुण्याची गणना मग आसोनी काही फरक पडत नाही. हरिमुखे आणि ह्याच्या आधी जीवे वेगू म्हणजे कसं पाहिजे? माझे चित्त तुझे, तसा संसार पाहिजे. उगच नाही महाराज बरं काय. म्हणजे कसं ना तरी दरवी जैसी रिगुणी नाना रसी परितिरस स्वादासी नेनी जेवी. एक वस्तू आहे, आमटीत जाती, पिठल्यात जाती, वरणात जाती. उलतण्याची बहीण आहे. उलतना तुमच्याकडे उलतण्याला काय म्हणतात? मला टेन्शनच येतं लहान कीर्तनाला यायचं म्हणलं की. उलतण्याला काय म्हणतात? उलत नाही. अरे मग उलतन उलत नाही एकच की. उलतायचं काय उलतनाचं काय? उलतच ना, उलटच कराय ना. उलतन लय आडवं लावताला का तुम्ही? उलतन महाराज उलतन. हा उलतने बरोबर बरोबर काय? हा चुकलं तरी होय म्हणा, समजून घेत जा महाराज कधी कधी. उलतने. हा आता ती उलतण्याची बहीण. उलतण्याची बहीण भाजी कशाने वाढता? पळीला काय म्हणतात तुमच्याकडं? पळीला चमचा. आणि चमच्याला पळी का? आणि मग स्पूनला काय म्हणता? छोट्या चमच्याला काय म्हणता? चमची. आणि पळीला काय म्हणता? आमच्याकडे माणसाला मेल्यावर जायतात, तुमच्याकडं तर काय? आता तुमच्याकडे सगळंच उलट आहे म्हणल्यावर. आता चमच्याला पळी म्हणतात, पळीला चमची म्हणता. मग म्हणलं मेल्यावर जायच्या ती का आधीच जायच्या ती बघावी? पळीला चमचा. बरं ठीक आहे. बरं पळी कळते का? खोलगट असते, माग दांडा असते. वाघराळ वाघराळ तर वाघराळ. आता हे आमच्याकडे वाघराळ जरा मोठं असते. वाघराळ म्हणजे जे पाणी घ्यायचं असतं, आम्ही त्याला वाघराळ म्हणतो. पाणी आमच्याकडे माठात असतं. चंपा चंपा. अरे मग पळी म्हणजे काय? पळी म्हणजे तेल वाढत असते. तेलाची नाही हो, तेलाची बारकी झाली. जाऊ द्या, पळीवारी कीर्तन जायला नको महाराज. तर ती कळलं तुम्हाला चमचा. बरं ठीक आहे. तुम्ही ज्याने वरण वाढता, वरण वाढायचं
साधन. त्याला आमच्याकडे पळी म्हणतात, त्याला माऊली दरवी म्हणतात. ना तरी दरवी जैसी. संसार तसा करा. पळी आमटीत जाती, वरणात जाती, पिठल्यात जाती. तिला महागारी आल्यावर विचारायचं, का ग पळी माय एवढं वरणात जाऊन आलीस, मग वरण नेमकं सांग, आंबट झालंय, तिखट झालंय, कसं पग झालंय, सांगते का ती? आता एवढी ढवळू ढवळू येते की, पण सांगत ती तिचंच काम करते, भलतं करीत. आपण आपलं सोडून सगळं भलतं करीत. आपलं एकच काम आहे, देवे दिला देह भजन, तेवढंच करायचं ना, बाकी सगळं तो करतोय. पण मला सांगा, आपण केलेला संसार चांगला होईल का त्याने केलेला? मग कर द्या त्याला, कशाला नादी लागतात? हो ते काय व्हायचं ते. फार प्रेमळ आहे तो माझ्या विठोबाचा, कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. माऊली सांगतात, तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तू सदा रक्षदा आपदी आमुते. रक्षण करतोस रे, आपदी म्हणजे संकट, रक्षदा म्हणजे सांभाळतोस. गुरु माय बाप सगळी नाती सांभाळतो सामर्थ्याने. तुकोबा सांगतात ना, विठ्ठल कुळीचे विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माय बाप चुलता, बहीण बंधू भ्राता सर्वस्व. 27 दिवस लाज न बाळगता साडी नेसून चोखवराच्या बायकोचं बाळांपण केलं तो माझा विठ्ठल आहे. 36 वर्ष नातांच्या घरी कावडीनं पाणी वाहिलं तो माझा विठ्ठल आहे. गोरा कुंभारासाठी कुंभार झाला तो माझा विठ्ठल आहे. नरहरीसाठी सोनार झाला तो माझा विठ्ठल आहे. रोहिदासांसाठी चांभार झाला तो माझा विठ्ठल आहे. चोखोबांसाठी महार झाला तो माझा विठ्ठल आहे. तुमच्या आमच्यासाठी मायबाप झाला तो माझा पांडुरंग परमात्मा आहे. किती सांभाळतो रे देव. तसं भजन आहे बघा, लेकरांची सेवा केली सतुआई, लेकरांची सेवा केली सतुआई, कसं पाऊल फेडू कसं तुझ्या पुस्तकाला जग असेल म्हणायला तर म्हणायला लाजू नका, आणि तेवढंही येत नसेल म्हणायला तर जीवाला लाजा. कळलं त्यालाच कळलं. प्रेमाने पाहुली चालती, पाहुली चालती, दुखी संसाराची, दुखी संसाराची. थोडस त्यांचं पाहुली चालती, पाहुली चालती, यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी, कान्हावाचा वितो भासरी. राधे चल माझ्या गावाला जाऊ, राधे चल माझ्या गावाला जाऊ, गोकुळ माझं गाव,
विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल हरी बोल विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल नाही जमलं एवढं तरी म्हणायचं नाही काकडा नाही भजन गा प्रेम असावं फक्त म्हणा त्या गणरायाला गणपती राया पडते मी पाया काय मागू मागन रे काय मागू मागन रे देवा काय मागू मागन रे तुझ्या भक्तीचा तुझ्या शक्तीचा आशीर्वाद राहते रे हेच माझं सांगन रे देवा हेच माझं मागन रे हेच माझं सांगन रे देवा हेच माझं मागन रे टिम 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 बारी नमाज रमडराज टिम 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 बारी नमाज रमडराज घरी मजा रे घरी मजा रे राजा गणराज घरी मजा रे राजा गणराज सुनाईचा सूर कसा बाजारी धरला दोघांचा डोल घुमू लागला सुनाईचा सूर कसा बाजारी धरला दोघांचा डोल घुमू लागला पिल्ली सताशे कसा कडकड लागला पाऊस फुलांचा वर्षा कसला लागला पाऊस फुलांचा वर्षा कसला लागला आला 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 माझा गणराज आला 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 माझा गणराज आला 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 माझा गणराज आला 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 माझा अधिकार आहे देवा तुझा सुख देतोस दुःख हिरावून घेतोस अरे दुःखाची वार्ता सुद्धा येऊ देत नाहीस दुःख तर लांब राहू दे दुःख लांब राहिलं दुःखाची वार्ता वार्ता म्हणजे त्या दुःखाची गोष्ट सुद्धा माझ्याजवळ येऊ देत हा फक्त आरती नीट म्हणीत जा फळीवर वंदना हो तुझी वंदना फळीवर आहे फळीवर वंदना वाट पहा हे सजना वा तुझा सजना वाट पाहतो अगं देवाच्या दारात कुठं सजना वाट पाहे सदना सदन घर कुठलं घर स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम वजे व्रजैकमंडनम समस्त पाप खंडन सुपिच्छ कुच्च मस्तकम सुनाद वेणु हस्तकम मनोज गर्भ मोचनम विशाल लोल लोचन अनंग रंग सागरम नमामि कृष्णनागर वजे व्रजैकमंडनम समस्त पाप खंडन स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनम घरी एकच आहे हृदय मंदिरी शोधूनी पाहे सर्वाघटी राम देहादेही सूर्यप्रकाशक पण कळतं कधी तुझं पाहता त्याच्याशिवाय कळतच नाही देवा आणि तुझ्याशिवाय दुसरीकडे कुठं मन गेलं की ह्या नारदासारखी अवस्था या विषयाकडे मागावं फक्त देवाकडे देवालाच बायको मागावी देवाकडे चुकतं दादा आता आमचे राजाराम महाराज लग्न झालं ना तुमचं
सहज विचारलं महाराज. माझ्या आजोबाच्या वयाचे आहेत, अखंडित परमार्थ केलाय, विना घ्यायचं एवढं सोपं आहे का दादा? बाबा तुम्ही परमार्थही करता संसारही करता, खरं सांगा आनंद कशात आहे? परमार्थात. खरं आहे ना बाबा? कशात आनंद आहे? परमार्थात. कीर्तन झाल्यावर तुम्ही कुठं जाणार आहेत? जाणार घरीच आहेत ते. आनंद परमार्थात आहे. आता ते कर्तव्य दादा, घरी जावंच लागणार ना, असंच आहे ते दादा. म्हणजे काही जरी झालं तर घरी जावं लागतं दादा, असं काही विषय नाही. आता आम्ही घरी जाणार आहे, पण काय आहे, घरी जरी गेलो तरी माझे चित्त तुझे म्हणजे मन तुझ्या जवळ आहे रे देवा. आता बघा प्रत्येकाला वाटतं बायको असावी, आता चौकदाराला बी वाटतं नाही, आता असेल पण वाटतं महाराज बरं का, आणि कुणाला वाटत नाही. आता पकवाजालाही वाटतं एवढा बदडीला घरी गेल्यावर हात दाबाय बायको पाहिजे महाराज, आहे की नाही? गायना चरायला वाटतं नका लय हसू, गायना चरायला वाटतं महाराज एवढं सुंदर गायला घरी गेल्यावर गाळा दाबाय, आपलं सॉरी चोळायला दाबायला नको, आमचं तुमच्यावर आहे दादा. चोळायला बायको पाहिजे. कुणाला बायको आवडत नाही? प्रत्येकाला बायको असणं काही चुकीचं नाही. पण नारदानं देवाकडं बायको मागितली. नारद म्हणले देवा बायको. देव म्हणलं कर ना, तू दे. देव म्हणला मी कुठून देऊ तुला? 16,108 आहेत. आणि हे बघा आपल्या देवांविषयी आपण विश्वासाने सांगितलं पाहिजे. ही आजकालची पिढी, मला एका पोराने विचारलं आमच्या 2-4 तुम्हाला जमत नाहीत आणि तुमच्या कृष्णाला 16,108 आहेत, त्या बरं जमतात. आमचा धर्म समजून घ्या तुम्ही. 16,106 पोरी, 16,100 पोरी पुढच्या 8 देवांकडे आल्या. 16,100 पोरी कंसाच्या कारावासात होत्या, ज्यांनी भगवंताकडे याचना केली देवा पोरी येत आम्ही, तू मुक्त केलंस विश्वाला, त्रैलोक्याला, गोकुळाला, मथुरेला, आम्हाला नाहीस. आम्ही कंसाच्या छायाछत्राखाली राहून आलोय, लग्न नाही झालंय आमचं, आम्हाला सन्मानाने जगायचं म्हणलं की कुणीतरी मालक लागणार आहे, आणि आम्ही असंच जगायचं म्हणलं की लोक चांगल्या नजरेनं बघणार नाही. या गलिच्छ नजरेपेक्षा जीव घाण टाकलेला बरा, मेलेला बरा, पण असं आयुष्य नको ज्याला अपवित्रतेचा कलंक आहे. देवाकडे मागणी करतायत ती बाई, मुली विनवतायत देवाला, देवा तूच सांग, एकतर तुझ्या चरणावर देह सोडतो, नाहीतर तूच काहीतरी कर जेणेकरून आम्हाला पावित्र्यानं जगता यावं. कृष्णानं सांगितलं कशाला अस्व वाहताय, पुसा ते डोळे, मालक जिवंत तुमचा. कोणी विचारलं ना तुम्हाला तर सांगा ओरडून जगाला माझा मालक श्रीकृष्ण आहे, आम्ही त्याच्या मालकणी आहेत, आमच्याकडे वाईट नजरेनं बघण्याचा अधिकार नाहीये तुमचा. त्या प्रत्येक मुलीला पावित्र्यानं जगण्यासाठी माझ्या कृष्णानं स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला. कौतुक वाटतं मला माझ्या संप्रदायाचं, त्यातल्या एकाही मुलीला माझ्या कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला नाही. हा देव आहे माझा. भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवडे केवळ